परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु भगवान श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय। पार्वती पति हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। अध्याय 4। सजयति सिंधूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासर्मणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृते देवै सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ नमो श्रीरामचन्द्राय भवतापविमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। जय अयोध्यावासी श्रीराम चराचराचा फलान्तिकद्रुमा। सदा सर्वदा तव नामी प्रेमा दे नाम महिमा पतितामहे। तोडोनिया भवपाश बंधन अखंड गडो मज भजन। हेची देई कृपादान वरदाने आपुलिया। आता ऐका श्रोते जन मल महात्म्य आख्यान। जे आचर्या घडे पुण्य करा श्रवण भावार्थे। श्रवण केलिया सतत व्रताचे फळ होय प्राप्त। दान पुण्य न घडे जरी तप तरी घ्यावे माप श्रवणपंथी। समजा आपल्याला दान घडलं नाही, दानानं पुण्य घडतं, तपानं पुण्य घडतं, पण हे दान किंवा तप आपल्याला घडलं नाही तरीसुद्धा हे श्रवण केलं तरीसुद्धा काय होतं, त्यांना पुण्यार्थ प्राप्त होतं। या मलमासाचे ठाई जाण करावे गो ब्राह्मण सेवन। म्हणून लक्ष्मीप्रती नारायण करी कथन तेची ऐका। जया इच्छा वाटे अंतःकरणी पापाची झाली पाहिजे धुणी। तरी पूजावे ब्राह्मणा लागुणी अगत्य करुणी मलमास। आपल्या पापांची जी काय पापं असतात तिचे धुणी व्हावीत, म्हणजे काय, ती नष्ट व्हावीत असं जर वाटत असेल तर त्यासाठी त्यांनी काय सांगितलं की ब्राह्मणा लागुणी काय केलं पाहिजे, अगत्य करून त्याचं पूजन केलं पाहिजे। तरी ते ब्राह्मण असावे कैसे ही लक्षणी जाण ऐसे। ऐकताची संशय निरसे मनी ठसे प्रबोधो। मग ते ब्राह्मण कसे असावे ते सांगितलेलं आहे। पुढे ब्राह्मणाचे लक्षण करावे षटकर्माचरण। अध्ययन अध्यापन उपासन अग्नीचे। तपश्चर्या करावी जाण सुशील बरे संध्या स्नान। करुणी नसावे लोलुप्तपण संतुष्ट मन असावे। तर ब्राह्मण कसा असावा असं इथे सांगितलेलं आहे। ब्राह्मणाने षटकर्म आचरण केली पाहिजे असेल। पहिलं म्हणजे अध्ययन, म्हणजे त्यानं अभ्यास केला पाहिजे। दुसरे म्हणजे अध्यापन, त्यानं शिकवलं पाहिजे। उपासन, आणि ते कशाचं, अग्नीचं, म्हणजे काय केलं पाहिजे की यज्ञयाग वगैरे केलं पाहिजे। तपश्चर्या केली पाहिजे त्यानं, सुशील असला पाहिजे तो, आणि त्यानंतर काय केलं पाहिजे, संध्या आणि स्नान हे त्याने केलं पाहिजे। असे हे, आणि सगळ्यात शेवटी काय सांगितले त्यांनी की लोलुप्त पण असू नये त्याच्याजवळ, म्हणजे काय, लोभी असू नये, आणि सदैव त्याचं मन कसं असलं पाहिजे, संतुष्ट असलं पाहिजे। असा ब्राह्मण असेल तर त्याचं पूजन करावं। नाही तर इतर जातीचे ब्राह्मण भरपूर असतात, पण तसे ब्राह्मण जर नसतील तर ते पूजेला योग्य नाही आहे। असंतुष्ट द्विज नष्ट असंतुष्ट असली या वरिष्ठ। तरी तो न म्हणावा श्रेष्ठ ऐसे स्पष्ट वेद बोले। वेदामध्ये काय सांगितलेलं आहे, एखादा द्विज जो असेल, म्हणजे ब्राह्मण जो असेल, तर तो जर असंतुष्ट असेल
तर तो द्विजनष्ट आहे, तो ब्राह्मण नाही आहे. असंतुष्ट असली या वरिष्ठ, तो जरी वरिष्ठ असला पण असंतुष्ट आहे तरी तो न म्हणावा श्रेष्ठ, तरी तो श्रेष्ठ नाही, असं वेदांनी सांगितलेलं आहे. म्हणून लक्षणयुक्त ब्राह्मण तेची श्रेष्ठ चहुवर्णा ते जाण. आता ऐका आणिक कथन वर्तती कैसेनी ब्राह्मणा ते जे करती अश्वसेवन. अश्वसेवन म्हणजे घोड्यांची सेवा. जे उपरजिती तरा लागून युद्ध हव्यास मनी धरून करती सेवन नृपाचे. असे ब्राह्मण असतील की जे काय करत आहेत, घोड्यांची सेवा करत आहेत. असे ब्राह्मण असतील की ते इतरांचं काय करतात, चाकरी वगैरे करतात. युद्ध हव्यास मनामध्ये असतो, युद्ध करण्याची इच्छा असते त्यांच्या मनामध्ये. आणि जे नृपाचे म्हणजे राजाची काय करतात, सेवा करतात. ते कैचे संध्या स्नान न घडे षटकर्माचरण. आत्ता जे 6 कर्म सांगितली हे काय तिथं घडत नाही त्याच्याकडून, तरी तो क्षत्रिय धर्मपूर्ण तोही संपूर्ण नसे पाहिजे. तो असा तो क्षत्रिय त्याला समजावत, पण क्षत्रिय सुद्धा पूर्ण नाही येतो असं सांगितलेलं आहे ठिकाणी. अश्व उपर्जिती निजांगे जे करती संसार सांगे तेथे अश्वविक्रय अंगे न घडे सांग तया दे. अश्व जर तो अश्वाची सेवा करत असेल तर त्या ठिकाणी काय होतं, बऱ्याच वेळा अश्वविक्रय त्याच्या अंगामध्ये येत असतो. म्हणजे घेणं देणं हे जे व्यवहार हा त्याच्यात येतो आणि त्याच्यामुळं त्याला जो त्याचा संघ घडतो. म्हणून क्षत्रिय धर्मी ब्राह्मण ते पूजना योग्य नव्हे ती जाण. आता ऐका दुसरे लक्षण सांगतो जाण ब्राह्मणाचे. म्हणून असे जे ब्राह्मण असतात ते क्षत्रिय प्रमाण वागतात, ते क्षत्रिय आहेत, त्यांचं पूजन करू नये असे. पशु सेवा निरंतर करून जे करीती वाणिज्य कर्माचरण धन मिळविती भांडे करून ते वैश्य जाण म्हणावे. जातीनं ब्राह्मण आहे परंतु काय करतोय, तो पशुपालन करतोय. आणि तो पशुपालन काय कशासाठी करतोय, तर वाणिज्य म्हणजे काय, व्यवसाय करण्यासाठी तो करतोय. सगळं व्यवसायच आहे त्याचा. दूध विकलं पाहिजे, दुधाचे पैसे मिळाले पाहिजेत, गायींची हे झाली वासरं ती विकली पाहिजे, त्यातून पैसे मिळाले. असा जो सतत त्याच्या डोक्यामध्ये विचार असतो, असा जो आहे. आणि ते त्यांना फक्त भांडण करून धन मिळवायचं एवढं त्याच्या डोक्यात आहे. ते काय वैश्य समजावे, म्हणजे व्यापारी. त्याही वरी रस विकय घृतमधु लवणादी पाहे. घृतमधु संचय आहे तुळराशी अपार. नाना वस्तू जात संग्रह करुणी करी जो विक्रय. तो वैश्यधर्मा ब्राह्मण पाहे न साहे प्रतिगृही. असा जो ब्राह्मण आहे त्याचं सतत विचार डोक्यात काय आहे, तर बिझनेस त्याच्या डोक्यात आहे. त्यामुळे तो ब्राह्मण नाही तर तो वैश्य आहे म्हणून समजावा. ऐसे कर्म ब्राह्मण आचरता तरी तो वैश्य बोली जे तत्वता. ब्राह्मणपणाची वार्ता बोलो नये जाणपा. त्यानं ब्राह्मणपणाची वार्ता नुसती करून उपयोग नाही आहे, तो काय वैश्य आहे. पशु सेवा नित्य करुण नित्य कृषी कर्मा ते आचरत. तेणेच योगे संसार कृत्य चालविती निरंतर. ते स्नान संध्या ते कैची अष्टौ प्रहर चिंता कृषीची. होय न होय तयाची करणे घडे तया ते. सतत आपलं काय करतोय तर पशुसेवा करतोय, शेती करतोय. त्यामुळे सगळं जे लक्ष आहे ते संसारामध्येच लक्ष आहे त्याच्या. शेती कशी केली पाहिजे, काय केलं पाहिजे, त्या डोक्यामध्ये तोच विचार, अष्टप्रहर विचार तोच आहे. त्याच्यामुळे त्याकडून स्नान संध्या घडणार नाही. ब्राह्मणांची जी षटक लक्षणं सांगितली ती त्याच्यामध्ये आचरता येणार नाही, त्यामुळे तो ब्राह्मण असू शकत नाही. म्हणून ऐसे जे का ब्राह्मण ते शूद्रा ऐसे म्हणावे जाण. प्रतिग्रह तया लागून न ध्यावा जाण धर्मिष्ठे. त्यामुळं अशा ब्राह्मणाच्या घरी तो ब्राह्मण न समजता त्याला शूद्र समजावा. आता परघात करवे करी नीच यातीची संगती धरी. वाट पाडोणी वस्तू हरी जीवे मारी प्राणिया. असा जो ब्राह्मण आहे की जो नेहमी दुसऱ्याचा घात करतो,
अशी कर्म करतो, नीच जातीची संगती धरतो, खालच्या जातीच्या लोकांशी मैत्री करणे, वाट पाडवणी वास्तू हरे म्हणजे काय की लोकांना चुकीच्या मार्गाने सांगून त्याची वस्तू हरण करण्याची बुद्धी असणं, आणि नेहमी काय की दुसऱ्याचा घात व्हावा अशा पद्धतीची कर्म करणं, प्राण्यांना जिवंत मारणं, कसायाच्या हातात देणं, तो ब्राह्मण नाही आहे. चौर कर्मे करुणी जाण, उदरनिर्वाह चालवी आपण, दुसऱ्याचे द्रव्य अभिलाषून उपार्जन चालवी जो. तो दुसऱ्याचं द्रव्य जे आहे ते आपल्याला कसं मिळेल असं डोक्यात त्याच्या सतत विचार असेल, आणि चोरी करून कुठेतरी काय ते करून स्वतःची उपजीविका करत असेल, तर अशा पद्धतीचं असेल तर तो ब्राह्मण नाही आहे. करिता अभिलाष द्रव्याला बहुत मनी संतोषला, म्हणे आज लाभ मोठा झाला, पुढे तयाला सुटका कैची. ऐसा न करी जो विचाराते, आणि अन्योन्य कर्मी प्रवर्तते. भक्ष्या भक्षणे चित्ते कृतज्ञता सदा वसे, नाही संध्या नाही स्नान नाही पितरांचे तर्पण, तेथे कैचा धर्म आणि दान पर्व काळ धर्म तोही नेणे. अशी जे कृतज्ञ असतात त्यांच्याकडून स्नान संध्या काही घडत नाही, पितरांचं तर्पण श्राद्ध काही घडत नाही, कुठलाही धर्म आणि दान त्यांच्याकडून घडत नाही. पर्वकाळ असतात, त्या पर्वकाळाच्या वेळेला धर्माप्रमाणे काय करायचं असतं की दान करायचं असतं, ते त्याच्याकडून घडत नाही. पापद्रव्य साचले साची, सेवा करी नित्य कुटुंबाची, परी नेणे स्वधर्माची, नित्य पापाची वासना. नित्य अनित्य क्रिया पाही, ठाऊके नसे जया हृदयी, तरी तो ब्राह्मण ऐसा पायी, विपाद पशु बोलिजे. असा जो ब्राह्मण आहे तो पशु समान आहे, 2 पायाचा पशु आहे तो. सतत डोक्यामध्ये त्याच्या काय पापाचीच वासना असते. जो ब्राह्मणांचे ऋण घेऊनी, पुन्हा न देत तया परतुनी, मोठा लाभ झाला म्हणून निज मनी हर्षित. जो ब्राह्मणांचं ऋण घेतो, पैसे घेतो आणि परत त्यांना देत नाही तो, आणि आपल्याला मोठा लाभ झाला काही न देता असं त्याच्या मनात येतं आणि त्याला आनंद होतो, अशी जे आहेत. तरी ब्रह्मस्व हरणा ऐसे पाही, मारक विष दुसरे नाही, नेऊन घाली अपायी, रवरव नरकात पै. असे जे ब्राह्मण आहेत त्यांना काय होतं, रवरव नरकामध्ये काय होतं, त्याची रवानगी होते. हे उच्च कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा आचरण जर त्याचं ब्राह्मणाप्रमाणे नसेल तर त्याला रवरव नरकामध्ये जावं लागतं. ब्राह्मणांचं आचरण हे ब्राह्मणासारखं असलं पाहिजे. हे जे 6 कर्म सांगितले ती केली पाहिजे. आधीच ब्रह्मस्व मारक, त्यावरही कृतघ्न मारक देख, द्रव्यावरी जो सदासक्त, पोट न खाय अन्नाते, ऐशियाचे ऋण घेऊनी जो न देई, त्या मागू त्यानी, तरी तो पचे नरक भुवनी, परी सुटका तया लागुनी असेना. असा जो माणूस असतो त्याच्या नरकामध्ये, नरक भुवनामध्ये त्याची रवानगी होते आणि तिथून परत त्याची सुटका होत नाही. असं हेच विषयी इतिहास ऐक होऊनी सावकाश, पुराणांतरी संमतास पाहावे बरे आदरे. याच्याविषयी एक कथा सांगितलेली आहे ती ऐका. ऋण वैर आणि हत्या हे तो न चुके सर्वथा, म्हणून दृष्टांतासी कदा आकर्ण हो बरी. ऋण आणि वैर आणि एखाद्याची हत्या हे जर केले तर हे जन्मजन्मांतरी फिटत नसतं, ते भोगावं लागतं. त्याच्यासाठी हे याच्याविषयी काय केलेलं आहे, कथा सांगितली. कोणी के देशीचा ब्राह्मण, क्षत्रिय धर्मी परम निपुण, अश्वावरी आरोढोन विदेशा लागुनी तो गेला. एक ब्राह्मण होता, त्याचं आचरण क्षत्रिय धर्माप्रमाणे होतं, आणि तो काय करतो, अश्वावरती आरूढ होऊन परदेशाला जातो. घरी कुटुंबाचे सर्वही, परी धनाशा धरून जीवी, बरी शूरत्वाची उर्मी पायी, अंगी वैसे तयाच्या. शूरवीर असल्यामुळे धनाची अपेक्षा करून तो काय करतो, कुटुंबाला घरी ठेवतो आणि तो जातो. म्हणून पातला विदेशा, धना लागी चालली वयसा.
वर्षे क्रमिली द्वादशा द्रव्य आशा बहुतची. 12 वर्षे तिथं तो राहिला. धन भरपूर कमवलं त्यानं विदेशामध्ये जाऊन. धनाशा धरुनी बहुत उपर्जिता झाला नृपनाथ. धन मिळविले बहुत एका गणती तयाची. त्यानं काय केलं की राजाच्या ठिकाणी जाऊन तो आश्रयाला राहिला आणि भरपूर धन कमवलं त्यानं. सुवर्ण नाणे 700 द्रव्य झाले से निभ्रांत. मग मनी उपजला हेत गृह आशा चित्तांत उद्भवली. आता त्याच्याकडे 700 म्हणजे 700 सुवर्ण नाणी त्यावेळची जी आहे ती त्याने जमा केली. आता त्याला असं वाटलं की आता आपण आपल्या घरी जावं. घराची आठवण आली त्याला. निरोप घेऊन माघारी परतता झाला निज मंदिरी. तव मार्गी काय झाली परी त्याची निर्धारी ऐकीजे. तर मार्गात येताना काय घडलं त्याचे ते ऐका. दूरदेशी विदेश पंथ मार्ग क्रमी दिवस बहुत. येता एका मार्गात स्नाना ते उत्तरे माध्यानी. येताना मार्गामध्ये काय झालं त्याला बरेच दिवस लागले. रस्त्यामध्ये मार्गामध्ये तो काय केलं मध्यानी म्हणजे दुपारी 12ची वेळ असते. त्यावेळेला तो स्नानासाठी एका ठिकाणी थांबला. वारुभा करून तेथ वस्त्रे फेडून समस्त. एक झरा उपासोनी तेथ स्नान करीत बैसला. तिथं वारू म्हणजे अश्व त्याचा जो होता त्यानं तिथं झाडाला बांध उभा केला आणि कपडे सोडून तो आपल्या त्या ठिकाणी आंघोळ करत बसला. स्नान संध्या वरचे वरी करून सोडली सिधोरी. तांबूल घेऊन वरचे वरी परिधान करी लगबगे. लगबग झाली जाण्याची मनी आस उद्भवली कुटुंबाची. म्हणे आजच भेट घेऊ तयची परी गाठोडी धनाची विसरला. गडबडीनं काय केलं स्नान संध्या केली त्यानं. तिथं शिदोरी वगैरे सोडून खाल्ली आणि गाठोडी तिथंच विसरून तो निघून गेला. पैसोनी अश्वावर पाही निघता झाला लवलाही. द्रव्य आठवून तयाचे हृदय हर्षे पाही विसरला. तव तो गेलिया मागे जाण एक पांथिक बैसला येऊन. तयाने निरखता ठिकाण सापडले धन अनायासे. एक पांथिक तिथं आला आणि त्याला अनायसे धन सापडलं. मग उठोणी अति तातडी निघता झाला लवड सवडी. म्हणे पुढे करावी परवडी स्नान आणि उपहारू. ते घेतले पळलं ते म्हणलं आता कोणी बघायला नको आपल्याला घेऊन जावंय. असं गडबड करून तो तिथून निघून गेला. स्नान वगैरे किंवा खाणं नंतर करू असं त्याने विचार केला. म्हणून तो पंथ क्रमित तव आणिक एक शूद्र तेथ. येवोनिया बैसत सिदोरी सोडित भक्षावया. त्यावेळी काय होतं तिथं त्या जागेवरती एक शूद्र येतो आणि तिथं बसतो आणि तो आपलं शिदोरी सोडून खाण्यासाठी बसतो. इकडे मार्गी जाता अश्वावरी स्मरण करीतो अंतरी. तव द्रव्य न दिसे पदरी विसर निर्धारी मज झाला. त्याला कळालं की आपण द्रव्य तिथं विसरलं आहे. म्हणून तैसाची अश्वपिटीत येता झाला पूर्वस्थळात. तेथे केले असे स्नानात आला तेथे लगबगे. तिथं तो लगबग आला. तो तेथे शूद्र असे बैसला. त्या पाहून तया ते बोलता झाला. तुम्ही येथे केधवा आला ते आम्हाला सांगीचे. ते त्याला विचारलं की तू इथं कधी आलास बाबा. तव शूद्र बोले ते समयी क्षण एक अवकाश झाला पायी. मग तो म्हणे या ठाई धन तुझं सापडले पै माझे. तो त्याला म्हणतो माझं धन तुला इथं सापडलं असेल. शूद्र म्हणे मी नेणे सर्वता तुझा द्रव्यार्थ केवता. एरुवदेशत साता द्रव्यार्थ माझे सुवर्ण. तेव्हा ते तुवा अभिलाशिले माझे मज देता भले. नाही तरी झाली जासी बदिले मज हस्ते पापिष्टा. तू हे काय केलेस मी 700 मी हे काय केले द्रव्य गोळा केलेलं आहे हे सुवर्ण. आणि तू ते अभिलाषले म्हणजे तू ते घेतलेलं आहेस. ते जर तू मला दिलं नाहीस तर मी तुझं काय करेन या ठिकाणी तुझं वध करेन. पेरू आण वाहे ते समयी मग म्हणे माझा झाडा घेई. महापुरुषा तू कवणे ठाई विसरला असी धनाते. हे महापुरुषा तू कुठं विसरलास मला माहिती नाही. माझा झाडा जळती घे. ऐसा कलह उभयता
होत असे तो तत्वता शूद्राजवळी न देखी तत्वता मग प्रवर्तला घात तयाची या मग तया ते म्हणे ते वेळे बरे झाले ते बरे झाले परी मी स्वसंतोषे आपुले अर्ध भाग देतो तू ते मी स्वतःच तुला काय करेन त्याचा अर्धा भाग तुला देईन पण झालं सोडून देता जे दिलंय तुला ते घे माझं द्रव्य त्यातलं अर्ध द्रव्य मला दे अर्ध तू घे अरे माझी 12 वर्षांची कमाई तू अभिलाषी नको या ठाई हेरू आण वाहोनी म्हणे नाही त्रेती नेत्री पाही देखील म्या तो म्हणतो अरे मी खरोखर घेतलेला नाहीये मला माहिती नाहीये मग क्रोध होऊन अंतरी वस्त्रे पुसुनी खडगाधार तात्काळ तयाचे शरीर छेदिता झाला पै त्याला राग आला आणि तत्काळ त्याने काय केलं वस्त्रानं खडग पुसलं आणि तात्काळ त्याचं काय केलं शरीराचा छेद घेतला म्हणजे डोकं उडवलं क्षतेशीण होऊन अंतरी म्हणे आता केवुता जावे घरी मुख स्वकुटुंबात केवी दाऊ तरी म्हणून माघारी मुरडला की तुका वृत्तांत तेथे झाला पहा लाभ कवणाला कवण मेला ऐसी ते असे विचित्र लीळा पुढे कथेला अवधान द्यावे त्यावेळी काय होतं की धन कोण घेऊन जातो मरतो कोण असा प्रकार इथं घडलेला आहे आता पुढं काय घडलं ते ऐका अंतरिक्ष जाता नारदमुनी वरून चाललेले होते की तुका वृत्तांत देखिला नयनी मग ते तैसाच वैकुंठाला गुणी त्वरे करुणी पातला मग ते वैकुंठाला निघून गेला की बघितल्यानंतर भावे नमिला देवराणा इहई मस्तक घन निळा फिरत आलो भूतळा परी तेथे देखीचे लीळा ती दयाळा अवधारी मग सविस्तर कथन झाले ते कथी ब्रह्मानंदन म्हणे लाभ कवणाला गुण आणि मरण कवण पावला ऐसी अन्यायाची परवडी तू निर्गिसी की आवडी हे जगा माझी तुझी प्रौढी बरी न दिसे गोविंदा तो तिथं गेला वैकुंठाला आणि त्याला सांगितलं की काय चाललंय तुझ्या राज्यामध्ये कोण लाभ घेतोय कोण मरतोय याच्यामध्ये तर हे काय तुझं बरोबर नाही म्हणे नुसती जगामध्ये प्रौढी मिळवतोस पण हे काय बरोबर नाही म्हणे गोविंदाला त्या विष्णूला म्हणायचं त्याचं काय खरं नाही म्हणे तू तव त्रैलोक्याचा नाथ हा अन्याय कसे नसे अवगत ही तव करणी अद्भुत भरी न दिसे तुझं लागे तू तर त्रैलोक्याचा नाथ आहेस पण तुझ्या अशा ह्याच्यामध्ये असा अन्याय घडणं हे काय बरोबर दिसत नाही म्हणे ऐकून या मुनीचे वचना हासे आले जनार्दना म्हणे हा अपराध माते जाणा नव लावा दया निधे तो जनार्दन हसायला लागतो म्हणजे महाविष्णू हसायला लागतो म्हणजे हे जे झालेलं आहे हा अपराध काय मी केलेला नाही आहे त्याचा तोशिष मला लावू नको हे तो ज्याची करणी जैसी भोगती जाण हो तैसी ते दूषण ठेविता आम्हासी जाणून होसी अज्ञान तुला हे माहिती असून सुद्धा तू अज्ञानपणा करतोयस आणि ज्याची जशी करणी तशी त्याची भरणी आहे हा आता ऐकी जे कथन ऋण आणि हत्या जाण न चुके कवणा लागून तेची कारण अवधारी ऋण आणि वैर हे कधी चुकत नाही कोणाला असं सांगितलेलं आहे महाराज सुद्धा सांगायचे का त्यांनी ऋण आणि हत्या शब्द वापरलेला आहे महाराज म्हणायचे ऋण आणि वैर हे कधी जन्मांतरी पेटत नाही ते भोगावं लागतं आणि फेडावं लागतं ते जया ते प्राप्त झाले जे धन तो पूर्वी होता सदन तयापासून घेतले धन मेला शूद्र तेणे पै आता जो धन घेतलेला होता तो धन घेऊन पळाला तो कुठला होता पूर्वजन्मीचा सदन होता त्याच्यापासून धन घेतलेला कोण होता तर तो शूद्र होता तो मेला सांगितलं जयाने मारिले शूद्रासी तो जामीन झाला होता त्यासी ज्यानं मारलं होतं तो जामीन झाला होता कारण काय द्रव्य देताना पूर्वी जसं बँकेमध्ये गॅरंटर लागतो की नाही
कुठल्याही बँकेत कोणालाही लोन पाहिजे असेल तर काय करतात, गॅरंटर पाहिजे, ठीक आहे. तसं पूर्वीच्या काळामध्ये सावकारी असती, तिथं सुद्धा गॅरंटर असंच लागायचं. मग गॅरंटर असल्यामुळं तो ज्यानं मारला तो गॅरंटर होता, ज्याला मारला तो शूद्र मेला. कशामुळे मेला? तर पहिल्या वेळेस जो सदन होता त्याच्याकडून धन त्या शूद्राने घेतलेलं होतं आणि त्याला फसवलं म्हणून तो मेला. मग त्या सहायकारे तगादा जामिना मागे लाविला सदा, हेरू पेटला से द्वंदा परी तो नुसदा नायके. मग देण्याची काळजी भारी न सोसेची निर्धारी, म्हणून पोटी घातली सुरी प्राण निर्धारी दिदला. आता काय झालं की सावकारानं तगादा लावला जामीनदाराला, त्या माझं धन तू आणून दे, तू साक्ष जामीन राहिला होता. ते तगादा बघून बघून काय शेवटी त्यानं काय केलं, स्वतःचा घात करून घेतला. आता जो होता सावकार तोची द्रव्य घेऊन गेला समग्र. आता जो सावकार होता तो ह्यावेळी काय झालं, द्रव्य घेऊन गेला. ज्याचे गेले तो होता जामीन थोर, म्हणून प्रकार हा झाला. ज्याचे गेले तो कोण होता? जामीन होता. पूर्वीच्या जन्मी जामीन राहिला होता. तिथं तो जामीन आता काय तर त्याने स्वतः धन कमवलं होते. आता तिथं खोटी साक्ष दिली होती. हा आपली जामीनगत उगवून शेखी त्याचाही घेतला प्राण, पूर्वी त्याचे घरी सुरी घेऊन दिधला होता प्राण पैतेने. तोची अंतरी साधून वैर खडगे तोडिले तयाचे शिर, हा तव बोल कवणावर सांगा मुनी निर्धारे. त्यानं काय केलं, ज्यानं शूद्रानं ते घेतलेलं होतं त्यानं काय केलं होतं, सूर्य घेऊन त्याचा जामीनदाराचंच खून केलं त्या ठिकाणी. त्यामुळे यावेळी या जामीनदाराने त्याचा खून केला. पिटलं पाहिजे ना ते. ऐकून विष्णुमुखीची वाणी तटस्थ झाला नारद मुनी, मग नमस्कार करुणी ऊर्ध्व पंथे तो गेला. ऐकल्यानंतर त्याला विष्णूचं त्यानं नमस्कार केला आणि मग ऊर्ध्व पंथानं निघून गेला. ऐसी हे दृष्टांती कथा बरवी, श्रोतिया ते निवेदिली आगवी. या लागी जीवी गोष्टी धरावी, सरती करावी वचनी हे. याप्रमाणे काय असतं तर घडत असते. आदौ ब्राह्मणाची घेऊ नये ऋण, घेतली या न ठेवी जे जाण. ते तो अपायाचे कारण होय निसंतान पैतेणे. ब्राह्मणाचे पहिलं म्हणजे ऋण घेऊ नये आणि घेतलं तर ते ठेवू नये असं सांगितलेलं आहे. घेतली या न ठेवीचे जाणं, ते ठेवायचं नाही. तो अपायाचे कारण होय निसंतान पैतेने. भविष्यामध्ये काय होतं की तो निसंतान होतो. त्या जन्मी जर नाही फेडलं त्यानं तर त्या जन्मी कदाचित त्याला संतान जर झालं तर पुढचा जन्म ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्याला काय होतं, तो निसंतान होऊन येतो. आता ते ब्राह्मणाचं ऋण घ्यायचं ते घेतलेलं असतं, ते फेडलेलं असतं. असो आता हे मागील कथन आठव देतो तुम्हा लागून, मागे निवेदिला ब्राह्मण धर्मदान सर्वजनी परिशिला. मागं तुम्हाला ब्राह्मण धर्म काय तो सांगितलेला आहे. तरी म्हणाल कैसे कथन परिसीचे व्यास वचन, माझे पदरीचे न होती जाण श्लोक जाण पुराणीचे. ऐसिया श्लोकाधारे करुण केले ब्राह्मण धर्माचे निरोपण, म्हणून न ठेवाजी दूषण मज लागूने स्वामिया. ग्रंथ गर्भी असे भाव जैसा तरी वदावा लागे मग तैसा, तरी ब्राह्मण पाहिजे कैसा तेही दशा अवधारी. इही लक्षणी पाचारुणी ब्राह्मण तयाची पूजा गत्य करून, मग यथानुशक्त्या ध्यावे दान अपूपान्न कृतेसी. असा जो ब्राह्मण सांगितला आहे, 6 कर्मांनी युक्त असणारा ब्राह्मण जो आहे, अशा लक्षणी ब्राह्मणाला पाचारण करून त्याची अगत्य पूजा करावी.
आणि यथानुशक्य जेवढं शक्य आहे त्याप्रमाणे आपल्या परिस्थितीप्रमाणे त्याला दान द्यावं. आणि अपूपान्न म्हणजे काय की अनारसे अनारस त्यांना द्यावे. घृत शर्करायुक्त पाही 3 दशक वरी 3ही दक्षिणे सहित बरवी घृतयुक्त तै दीजे. 3 दशक म्हणजे 30 आणि त्याच्यावरती 3 म्हणजे 33 अनारसे द्यावेत असा अपूपान. आणि ते कसं असलं पाहिजे, घृत शर्करायुक्त म्हणजे त्याच्यामध्ये तेल वापरलेलं नको आहे, तूप वापरलेलं असलं पाहिजे, शर्करा वापरलेली असली पाहिजे. वापी कूप सरोवर जीवन तेथे करावया प्रात स्नान ऐसे मासवरी करता जाण घडे पुण्य ऐते ऐका. ज्या ठिकाणी सरोवर असतात, तळी असतात, विहिरी असतात, त्याच्यात पाणी असतं, त्यानं काय करायचं, प्रातःकाळी स्नान केलं पाहिजे. असं 1 महिनाभर केलं पाहिजे. त्यानं काय होतं तर पुण्य प्राप्त होतं. गंगा यमुना सरस्वती पाही ते प्रयाग स्नान घडे देही वरी ब्राह्मण पूजा बरवी स्नेहे करावी आदरे. गंगा यमुना सरस्वती हे जे आहे त्या तिन्हीचा संगम कुठं आहे तर प्रयागला आहे. तर तिथं ते स्नान केलं, ते प्रयागात स्नान केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होतं. आणि त्याच्यावरती काय तर ब्राह्मण पूजा आदराने करावी. तेणे पुण्य करुणी जाण होय पाप मळाचे क्षालन अपमृत्यू गंडांतर दूर होऊन वैकुंठ भुवन तो पावे. असं केल्यानं काय होतं तर आपले जे पाप आहेत, आपले जे दुष्कर्म आहेत त्याचं क्षालन होतं. अपमृत्यू गंडांतर जे आहे ते काय होतं टळतात त्याच्यामुळे. आणि शेवटी काय होतं त्याला वैकुंठ भुवन प्राप्त होतं. राजा हो अथवा रंक सर्वास लाभ समान देख यदर्थी संशयाणिक न धरावा देख मानसी. हे राजा असो किंवा रंक असो, श्रीमंत असो किंवा गरीब असो, सगळ्यांसाठी हा एकच नियम आहे, लाभ एकच आहे. काळे करुण तीर्थाचे फळ शरीर शक्ती यात्रा सफळ द्रव्यशक्ती यज्ञाचे फळ सेवा फळ ब्राह्मणाची. तीर्थाटन केल्याचं जे काय फळ असतं, त्यानंतर शरीर शक्ती यात्रा ह्या सफळ ज्याच्यामुळे होतात, द्रव्यशक्ती यज्ञाचे फळ जे आहे ते ज्याच्यामुळे मिळतं, हे सगळ्यांचं फळ कशामुळे मिळतं तर सेवा ब्राह्मणाची केल्यामुळे मिळते. ब्राह्मण सेवा फळे तत्काळ आतृप्त भोजन घालिता सकळ आशीर्वाद देती सुफळ तोची फळे भाविका. ब्राह्मणाला सेवा केली तर तात्काळ काय होतं त्याचे आशीर्वाद त्याला प्राप्त होतात आणि त्याला त्याचं फळ प्राप्त होतं. म्हणून देवाचे मुख ते ब्राह्मण जाणीजे देख या लागी सेवा अधिक मासा माझी निर्धारे. म्हणून काय केलं पाहिजे, देवाचं मुख म्हणजे ब्राह्मण आहे आणि त्याच्यासाठी जर सेवा केली या मासामध्ये तर त्याचं विशिष्ट फळ प्राप्त होतं. क्वचित वेद मंत्रोच्चारी क्वचित पुराणज्ञ जरी तरी घेतला शास्त्राधारी दानाधिकारी असे तो. वेद मंत्र जमले नाहीत, ज्ञान पुराण जरी जमलं नाही आपल्याला, शास्त्राप्रमाणे जरी काय आचरण करता आलं नाही आपल्याला, तरीसुद्धा त्याला याचं काय होतं दानाचा तो अधिकारी होतो जर त्यांनी या मलमासामध्ये दान केलं तर. ऐसा इतिहास बरवा निवेदिला तुम्हा सर्वा येथे संशयो न धरावा शास्त्री घ्यावा प्रत्ययो. स्वस्ती श्री अधिक महात्म्य ब्रह्मांड पुराण संमत मनोहर सूत विरचित चतुर्थो अध्याय घोडहा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवन्तु शुभं भवन्तु शुभं भवन्तु.